तर शरद पवार गटाचं एक मत फुटल्याचा दावा शेकापच्या जयंत पाटलांनी केलाय। तर विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचं सुद्धा शेकापच्या जयंत पाटलांनी म्हटलंय। दुसरीकडे आमचं एकही मत फुटलं नाही आणि फुटणारही नाही असं उत्तर जितेंद्र आव्हाडांनी दिलंय। तर सेकंड पेपर मी राष्ट्रवादीच्या 12 मतावर उभा होतो, त्यातलं एक मत फुटलं। यामध्ये आमची पण मतं फुटली आणि जर मला 4 मतं मिळाली असती तर सेकंड प्रेफरन्समध्ये मी जवळजवळ 25 ते 30 मतं आणखीन जास्त घेऊन निवडून आलो असतो। ज्या पद्धतीचा घोडाबाजार झालेला आहे की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडाबाजार झालेला आहे। एकदा साहेबांनी सांगितलं की ती आमच्या दृष्टीने काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, त्यामुळे आमचं मताबद्दल शंका घेणं हे चुकीचं आहे। आमच्यातला एकही माणूस फुटलेला नाही। आम्ही सगळे पवार साहेबांच्या घरी जाणारी माणसं आहोत। जाताना लाज नाही वाटणार काय? म्हणतं खाली स्वतःच। त्यामुळे मी खात्री देतो की आमच्यातला एकही माणूस फुटू शकत नाही।